बातमी आहे राज ठाकरेंची। मराठीच्या विषयावरून राज ठाकरेंनी पुन्हा सरकारला इशारा दिलाय। भाजपला पाहिजे ते नाही तर आम्हाला पाहिजे तेच करणार असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। राज ठाकरेंचे संकेत नेमके कशा संदर्भात आहेत पाहूयात। आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही, बिलकुल करणार नाही। शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत सूचक वक्तव्य केलं। तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही, आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करणार असं राज ठाकरे म्हणाले। अर्थात या सूचक वक्तव्याला सरकारकडून आयोजित गुजराती संमेलनाच्या कार्यक्रमाची किनार आहे। कांदिवलीच्या या कार्यक्रमाची पत्रिकाही गुजरातीमध्येच छापण्यात आली आहे। हा निवडणुकीच्या तोंडावर गुजराती मराठी भांडण लावण्याचा प्रयत्न आहे, योग्य वेळी अंगावर धावून येणार असा इशाराच राज ठाकरे यांनी दिलाय। आता कालच माझ्याकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवतोय म्हणे। भरवू देत, व्यापाराच्या चोपड्यांमध्ये पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष गेलं तर जास्ती बरं। पण हे काय चालू आहे? हे नुसतं गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाहीये, मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी, इथे भांडणं व्हावी, त्यात आपण मतं कशी काढू शकतो, काय काय करता येईल याच्यासाठीचे उद्योग आहेत, दुसरं काही नाहीये। त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत आम्ही सगळेजण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती, होणार नाही। आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही, बिलकुल करणार नाही। ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीतनं महाराष्ट्राला नख लागतंय त्यावेळेला अंगावरतीच येऊ। शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला राज ठाकरेंसह ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतही उपस्थित होते। म्हणजेच मनसे आणि उद्धव ठाकरेंचे नेते आता एकाच मंचावर येत आहेत। काही दिवसांआधीच स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला मातोश्रीवर आले होते। आता आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करणार हे राज ठाकरेंचं वक्तव्य युतीच्या चष्म्यातून पाहिलं जाते आणि राऊतांनीही पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत असं म्हटलंय। आपल्यातला लढण्याचा जो बाण आहे तो आपल्याला संपवता कामा नये। या महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसाच्या हातातच राहिलं पाहिजे, यासाठी आपण आता एकत्र आलं पाहिजे। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले, अख्ख्या महाराष्ट्राला त्याचा आनंद झाला। पण फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊन चालणार नाही, त्यांच्या बरोबर सगळ्या या संघटना मराठी माणसासाठी कष्टकऱ्यांसाठी काम करणारे एकत्र आल्या पाहिजे, तर या महाराष्ट्रावर मराठी माणसाचा अधिकार आणि हक्क राहील। शेकापा हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, परंतु राज ठाकरे मात्र त्यांच्या मंचावरती दिसत आहेत। आगामी काळात राज ठाकरे हे तुमच्या महाविकास आघाडी बरोबर जरूर असतील। बघा, मी तुम्हाला एवढंच सांगतो की पॉलिटिक्स शेकअप तरी होईल। तुम्ही शेकअप बद्दल बोलताय, पॉलिटिक्स शेकअप होईल। पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विषयावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि तेव्हापासून राज ठाकरेंच्या निशाण्यावर मुख्यमंत्री फडणवीस आले। आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुलांना हिंदी शिकवण्याचा विचार करतो अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय। पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात। महाराष्ट्रामधला मराठी माणूस, महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही। आणि याचं सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल, भीषण स्वरूप जर कुठचं असेल तो रायगड जिल्हा आहे। माझं अतिशय पक्क मत आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती कंपल्सरी असली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे, ती आपण अनिवार्य केलीच आहे। पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगं आहे? आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या, ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे। या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत। अमित शाह एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते, त्यांना प्रश्न विचारला भाषावादावरती, तर ते बोले
पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं. प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं. आम्ही बोललो की संकुचित कसे होतो. जनसुरक्षा कायद्यावरूनही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. एखाद्या गोष्टीला विरोध होऊ नये म्हणून हा कायदा आणला. त्यामुळे अर्बन नक्षल म्हणून कुणाला अटक करून दाखवाच असं आव्हान राज ठाकरे यांनी दिलंय. आता तुम्हाला म्हणे तुम्ही ह्या सगळ्या जमिनी आणि याच्यावरती म्हणे कायदा आणला राज्य सरकारने. तुम्ही कोण आहात? तर अर्बन नक्षल आहात. शहरामध्ये राहणारे नक्षल. तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं. एकदा करूच देत. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील. त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाही. त्याकरता बनलेलाच नाही कायदा. तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागत नाही, त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही. मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात, जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे. आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही. सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे, त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट आहेत. गेल्या काही दिवसातली राज ठाकरेंची भाषणं पाहिली तर रोख भाजपवरच आहे. त्यामुळे आगामी निवडणुका पाहता मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंची युती ट्रॅकवर येत असल्याचंच चित्र आहे. रवी खरातसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, पनवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.